अरे नर्मद्यार बघा, नर्मदा परिक्रमा करता इथं पण रात्रीची विश्रांती आहे. पाटा गाव आहे आणि आता 5 किलोमीटर आलेलो आहे डोंडवारापासून पुढं. आणि या पाटा गावात बी खूप अशी शेतामध्ये कुठी त्यांनी बांधेल. आणि बघा हे नर्मदा परिक्रमा करता विश्राम आहे. महानर्मदा परिक्रमा रात्री विश्राम अन्नक्षेत्र आहे. खूप असे छोटे मोठे आश्रम आहे. रोडनं हायवेचे सगळा इथून तिथून जवळजवळ हायवेचे. आजचा नर्मदा परिक्रमा पायी करत असताना दिवस 93 आहे. नर्मदा परिक्रमा पायी करत असताना आम्ही ज्या गावात आलेलो होते, गाव आहे मुंगवाणी. 10 किलोमीटर आलेलो बघा 2 तासामध्ये. सकाळी 5:30ला प्रस्थान झाले, आता 7:30 वाजलेले आहेत. आणि बघा सकाळी ते डोंडवारा गाव होतं आणि विंदेश्वरी माता होती बरं का. खूप छान असा प्रवास चाललेला आहे. आता पुढं श्री दादा दुल्ला देव महाराज या ठिकाणी आमचं दुपार भोजन किंवा संध्याकाळी मुक्काम राहू शकतो. इथून नरसिंहपूर 25 किलोमीटर आहे किंवा नरसिंहपूरमध्ये राहू शकतो मुक्काम. आपण चालण्यावर राहतं. हा सडक मार्ग आहे बघा, सगळा सडक मार्ग आहे. आणि आम्हाला बघा बर्मन घाटावर नर्मदा मैया भेटणार आहे आम्हाला. पुढं बेडा घाट इथून 76 किलोमीटर. बघा आमच्या माता माऊल्या बसलेल्या आहेत. रात्री सदारवत तर खूप असंच त्यांनी स्वयंपाक छान बनवला. जाधव बाबा आहेत आणि बजरंग बली आहे. महावीर बजरंग बली शक्ती देतो चालण्याकरता. खूप असे या ठिकाणी बराबर दिवस निघून गेलेले आहेत. आजचा नर्मदा परिक्रमा पायी करत 93 दिवस आहे. एक 15 ते 20 दिवसामध्ये आम्ही ओंकारला पोचतो आहे. बर्मन घाटावरून नर्मदा मैया तटाने खूप असा छान रस्ता आहे आणि 300 ते 350 किलोमीटर असा तट आहे. खूप छान. इथून जबलपूरवरून बर्गे डॅममुळं बाहेरून रस्ता काढून दिलेला गोटेगाव मार्गे. पुढं अशा प्रकारे बर्मनला नरसिंहपूर करेली बर्मन असा खूप छान असा प्रवास आहे. 20 ते 22 दिवसाचा अजून प्रवास शेष आहे. नर्मदा करो सगळ्यांना सुखाने आनंदाने ओंकारपर्यंत नेऊ. आता 16-17 किलोमीटर आलेलो आहे. पुढे एक मच्छा नदी लागली बघा. मच्छा नदी खूप मोठा संगम आहे. आणि आता हे पुढं मातारामने दूध पिण्याकरता बोलवलं आहे. खूप छान असे आमचे DR सर आहे, जाधव बाबा आहे, गोलकताई आहे आणि पंढरीनाथ बाबा आहे. आदेश आदेश. आणि आजचा नर्मदा परिक्रमा पायी करत असताना 93 दिवस आहे. खूप बराबर दिवस निघून चाललेले आहे. आता नरसिंहपूर 20 किलोमीटर राहिलेले पुढं. संध्याकाळी आमचा मुक्काम श्री दादा दुल्ला महाराज यांच्या दरबारात राहीन. आणि भोजन आम्ही इथं थांबलो आहे. एका मातारामने आम्हाला दूध प्यायला बोलवलं. दूध घेतलं आणि ते म्हणतात आता भोजन करून जा. हे बकुरी गाव आहे. इथं खूप असे सेवा करतात. ते सेवा काय असते, रोडनं जाणारी परिक्रमा अशी आहेत. बघा आमचे गोलकताई इथं आटा मळलेला आहे आणि घरी बरं का. तर आज त्यांचा आग्रह आहे दुपार भोजन करून जा म्हणतायत. दुपार भोजन करून जा म्हणतायत. आता पुढे श्री दादा दुल्ला देव महाराज यांच्या दरबारात संध्याकाळी विश्रांती राहीन. लगभग अंतर 30 ते 32 किलोमीटर आहे. सकाळपासून डोंडवारा गावातून प्रस्थान झालं. आता दुपार भोजन इथं घरगुती सेवा आहे. मातारामने खूप आग्रह केला जेवणाकरता. हे बकुरी गाव आहे बरं का. आता खूप छान स्वयंपाक चाललेला माता माऊल्यांचा. हरा नर्मदे गोलकताई नर्मदे. अरे माताराम आहे. खूप असा आग्रह आहे बघा. आता पुरी सब्जी आहे आणि काय द्यावे त्या सेवा उत्तर आहे. ठेवीचा जीव थोडा. बघा हे दादा आहेत, खूप छान असे प्रेम देतात बरं का नर्मदा. हो हा उनके ना हे मामा और भैया आहे बघा. आणि असे प्रेम देणारे दाते आहेत, अन्नदाते आहेत. खूप यांना सत्य नमन बरं का. पप्पू दादा आणि पूजा ताई आहे. खूप अशा प्रकारे इथं भोजन घेतले दुपारचं बरं का. खूप असे पक्कन होते ताटामध्ये मोजताना येण्याजोगे. नर्मदा मैयाच्या वाटेवर हे नरसिंहपूर पुढं 20 किलोमीटर नरसिंहपूर आहे. आणि बघा दुपार भोजन घेऊन आम्ही आता प्रसन्न करतोय. चला सगळ्या नर्मदा म्हणा हरार नर्मदे हरार नर्मदे नर्मदे गोरक्षाया नर्मदे नर्मदे यार. राम सीताराम सीताराम राम सीताराम 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 सीताराम. जय सीताराम 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 सीताराम
जय सीताराम 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 नर्मदे हार गंगे हार जटाशंकरे हर नमः पार्वती पते हर हर महादेव नर्मदे हार मैया बघा खूप छान असा प्रवास झाला सकाळी डुंडवारा या गावातून प्रसाद झाला दुपारा मुंगवाडीच्या पुढं घरगुती भोजन घेतलं आमच्या समेत जाधव बाबा आहेत नारायण आपलं DR सर आहे आणि बघा खूप छान रोडनं असा प्रवास झाला दिवसभराचा आता पुढे 3 किलोमीटर राहिले श्री दादा दुल्ला देव महाराज संध्याकाळी आमची विश्रांती राहील आज जवळजवळ 35 किलोमीटर चाललो सकाळपासून 32 झालेले आता 3 किलोमीटर राहिलेले आहे बघा हे उसाचे गुराळ आहे आणि रस पण दिलेला आहे इथं गुळ खूप असा प्रमाणात तयार केला जातो बरं का बघा रस आहे ऊसाचा रस दिलेला आहे आणि आता पोट साफ करण्याकरता ऊसाचा रस खूप छान असा आहे बघा सगळा ऊसाचा गुळाचं इथे या ठिकाणी कारखाना आहे बघा हे वरून ब्रिज आहे हा ब्रिजच्या खाली श्री दादा दुल्ला देव महाराज आहे इथं आश्रम आहे आणि बा वरून जो ब्रिज आहे हा ब्रिज हायवे जबलपूर पुढे झाशी सागर हा हायवे आणि हा जो खालून जो गेलेला रस्ता हा नरसिंहपूर शहरात जातो आहे पुढं एक 100 पावलावर आता दादा श्री दादा दुल्ला देव महाराज दरबार आहे आणि आजची विश्रांती इथेच बरं का बघा दिवस गेलेला आहे खूप छान असा प्रवास झालेला आहे एक 35 किलोमीटर सकाळपासून चालते आम्ही डोंडवारा गावातून आज सडक मार्गच होता दिवसभराचा प्रवास खूप छान झाला अंतर वाढला 35 किलोमीटर झालेलं आहे श्री दुल्लादेव महाराज आणि दादा दुल्लादेव महाराज मंदिर आहे या ठिकाणी गावाचं नाव ठोकर घाट आहे खूप छान असा दरबार आहे बरं का आजची विश्रांती इथेच आमच्या समेत जाधव बाबा आहेत वागचोरे ताई आहे DR सर आहे जादा मच्छिंदर गोरक्षाया आदे चला तर आता दर्शन घेऊया श्री दुल्ला देव बाबा आहे बघा खूप छान असं दर्शन आहे श्री दादा दुल्ला महाराज आहे या ठिकाणी यांचा दरबार आहे आजची नर्मदा प्रकल्प करत असताना 93 दिवसाची विश्रांती